हॅलो, आज आपण बघूया बैजिक सूत्रे वर्गविस्तार। ह्याच्यामध्ये काय असेल तर बैजिक राशी दिल्या असतील, त्याच्यात आपल्याला वर्ग दिला असेल त्या बैजिक राशींचा, त्याचं आपल्याला सूत्रे वापरून काय करायचं आहे तर विस्तार करायचा आहे। त्यासाठी काही सूत्र दिलेत ती आपण बघूया। तर इथे बघा दोन सूत्र दिसत आहेत तुम्हाला। हे आहे आपलं पहिलं सूत्र, काय a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर काय असेल तर a चा वर्ग म्हणजे जी आपलं पहिलं पद आहे a त्याचा वर्ग अधिक 2 गुणिले दोन्ही जी पदं आहेत आपली a आणि b त्यांचा गुणाकार, त्यानंतर अधिक b चा वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग। हे आहे आपलं पहिलं सूत्र बरोबर। a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग। त्यानंतर तसंच जर a वजा b असेल इथे दिल्याप्रमाणे आणि त्या कंसाचा वर्ग असेल तर काय आहे बघा, a चा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग, आता इथे घेताना वजाबाकी घ्यायचे, वजा 2 गुणिले दोन्ही पदांचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग बरोबर। दोन्ही सूत्र सेमच आहेत, फक्त दुसऱ्या वेळेस काय आहे वजाबाकी असल्या कारणाने आपल्याला इथे काय घ्यायचं आहे तर वजाबाकीचं चिन्ह घ्यायचं आहे। तर आता आपण फक्त इथे एक उदाहरण बघूया आणि मग आपल्या सराव संचाकडे जाऊया। तर बघा इथे तुम्ही बघाल उदाहरण 2x अधिक 3y कंसाचा वर्ग। त्यांनी कसं सोडवलं आहे बघा, पहिल्या स्टेपमध्ये काय दिलं आहे तर पहिले जे पद आहे आपलं 2x त्याचा काय केला वर्ग अधिक 2 गुणिले पहिला पद गुणिले दुसरं पद बरोबर, त्यानंतर अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, ठीक आहे। त्यानंतर काय होईल बघा, आता ह्या 2x जर आपण वर्ग केला तर काय होणार, 2चा वर्ग 4 आणि x x वर्ग, आणि त्यानंतर ह्यांचा सगळ्यांचा हा गुणाकार काय आला तर 12xy अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग किती येणार 3चा 9y वर्ग। अगदी सोपं आहे, अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे। त्यानंतर पुढे बघा एक वेगळं उदाहरण आहे। आता इथे काय दिले त्यांनी 51 कंसाचा वर्ग, ठीक आहे, म्हणजे कंसाचा वर्ग आहे तो, म्हणजे आपण ह्या आतमध्ये कोणतीही अधिक किंवा बेरजेची वजाबाकीची प्रक्रिया करून आपण ते सूत्राप्रमाणे सोडवू शकतो सूत्र घेऊन। तर बघा 51 म्हणजे काय लिहू शकतो आपण तर 50 अधिक 1 बरोबर। 50 अधिक 1च का केलं कारण आपल्याला 50चा वर्ग करणं पुढे जाऊन सोपं होईल, ठीक आहे। मग बघा पहिला काय लिहिलं आपण 50 अधिक 1 कंसाचा वर्ग, त्यानंतर काय केलं 50चा वर्ग अधिक 2 गुणिले 50 गुणिले 1 अधिक 1चा वर्ग म्हणजेच काय येणार 1 गुणिले 1 बरोबर। 50चा वर्ग काय असतो तर 2500 बरोबर। ह्या सगळ्यांचा गुणाकार किती आला तर 100 आणि 1चा वर्ग 1, मग किती आलं हे सगळं 2601 असं आपलं उत्तर आलं आहे। सेम इथं त्यांनी काय केलं आहे वजाबाकीचं पण केलं आहे। आता इथे बघा दुसरं उदाहरण काय 98चा वर्ग। आता इथे आपण 100 घेतणं सोपं जाईल कारण आपला 100चा वर्ग करणं सोपं जातं बरोबर, पण 100 घेतल्यावर काय करावं लागेल तर वजाबाकी करावी लागेल बरोबर 98 यासाठी, म्हणून 100 वजा 2 असं करून त्यांनी हे सूत्रात घालून हे सगळं सोडवलेलं आहे आणि मग आपल्याला हे उत्तर काढणंसुद्धा सोपं जातं, ठीक आहे। आता आपण आपला सराव संच बघूया। आता आपण आपला सराव संच 50 बघूया। त्याच्यामध्ये पहिला काय दिलं बघा विस्तार करा, ठीक आहे। तर आपली आपण आधी सूत्र लिहून घेऊया। इथे बघा a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर काय असतं तर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग। त्याचप्रमाणे a वजा b कंसाचा वर्ग काय असतो तर a चा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग बरोबर। आता त्याप्रमाणे आपण आपला पहिला प्रश्न सोडवूया। तर बघा 5a अधिक 6b कंसाचा वर्ग हे आपल्याला सोडवायचं आहे। तर काय येईल, पहिलं पद आपलं 5a आहे बरोबर, मग 5a चा वर्ग अधिक 2 गुणिले 5a गुणिले 6b बरोबर, दोघांचा गुणाकार, त्यानंतर दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 6b चा वर्ग, म्हणजेच काय होईल 5चा वर्ग 25 आणि a वर्ग। ह्या सगळ्यांचा गुणाकार काय येईल तर 5 दोन्ही 10 10 सख्ख 60
आणि ए बी बरोबर. त्यानंतर अधिक 6चा वर्ग किती असतो तर 36 आणि बी वर्ग. ठीक आहे, म्हणजेच आपलं हे आता उदाहरण सोडवून झालं आहे. त्यानंतर आता आपलं दुसरं उदाहरण बघूया. दुसरं काय आहे बघा, a/2 अधिक b/3 कंसाचा वर्ग. ठीक आहे, फक्त इथे काय आहे अपूर्णांक दिलेत आपल्याला, ते आता आपल्याला सोडवायचे आहेत. तर पहिल्या पदाचा वर्ग येईल a/2 कंसाचा वर्ग अधिक 2 गुणिले काय येणार तर a/2 गुणिले b/3 बरोबर, अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच b/3चा वर्ग. ठीक आहे, बघा आता हे जर काय येईल a/2चा वर्ग म्हणजेच काय a वर्ग छेद 2चा वर्ग 4 अधिक, आता इथे बघा काय होईल, ह्या 2ला हे 2 जातील बरोबर, कारण ते व्यस्तमध्ये आहेत ना. मग हे 2 गेले, वरती किती राहिले फक्त ए बी आणि खाली किती आहेत तर छेदामध्ये फक्त 3 राहिले अधिक बीचा वर्ग आणि खालच्या 3चा छेदामध्ये वर्ग किती येणार तर 9. ठीक आहे, अशा रीतीने आपलं हे पहिला आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सोडवून झालेलं आहे. आता आपण आपला तिसरा प्रश्न सोडवूया. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय आहे तर वजाबाकी आहे. तर बघा 2p वजा 3q कंसाचा वर्ग, यासाठी आपण हे वजाबाकीचं सूत्र वापरणार. मग 2pचा वर्ग, आता इथं वजाबाकी आहे म्हणून वजा 2 गुणिले 2p गुणिले 3q, नंतर अधिकचं चिन्ह आहे, मग काय येणार 3qचा वर्ग. 2pचा वर्ग काय येईल तर 4p वर्ग वजा ह्या सगळ्यांचा गुणाकार 2 दोन्ही 4, 4 त्रिकम 12pq अधिक 3चा वर्ग असतो 9q वर्ग. ठीक आहे, हे झालं तिसरा प्रश्न. त्यानंतर आता आपला चौथा प्रश्न बघा काय आहे, x वजा 2/x कंसाचा वर्ग बरोबर. ह्याच्यामध्ये पण पहिला येईल xचा वर्ग वजा 2 गुणिले x गुणिले 2/x दोन्ही पदांचा गुणाकार, नंतर देताना फक्त अधिकचं चिन्ह आणि दुसऱ्या पदाचा हा वर्ग घ्यायचा आहे. मग इथे काय येईल तर एक्सचा वर्ग. आता इथे बघा काय होईल बघा, इथे एक्सला हे एक्स काय होणार व्यस्त प्रमाणात असल्यामुळे हे जातील आणि 2 गुणिले 2 फक्त इथं 4 येणार अधिक 2चा वर्ग ह्या 4 आणि खाली एक्सचा वर्ग. हे झालं आपलं चौथ्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, तसंच तुम्हाला हे सगळे खालची उदाहरणंसुद्धा सोडवून घ्यायची आहेत. त्यानंतर आता आपण आपला दुसरा प्रश्न बघूया. तर बघा दुसऱ्या प्रश्नात काय दिलं आहे त्यांनी, 8 वजा 1/x या द्विपदीचा वर्ग खालीलपैकी कोणता अयोग्य पर्याय लिहा. म्हणजेच काय आपल्याला काय करायचं आहे, ह्याचा वर्ग करायचा आहे या राशीचा, म्हणून आपण काय करणार 8 वजा 1/x कंसाचा वर्ग हे आपण सूत्र घेऊन सोडवणार आहे. म्हणजे आता इथे काय येईल 8चा वर्ग येणार, नंतर वजाबाकीचं चिन्ह आहे म्हणून वजा 2 गुणिले दोन्ही पदांचा गुणाकार अधिक 1/x म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग. 8चा वर्ग किती असतो 64, 8 दोन्ही 16 छेदामध्ये फक्त x राहतील अधिक 1चा वर्ग 1 आणि छेदामध्ये किती येणार आहेत तर xचा वर्ग. म्हणजेच आपलं उत्तर काय आलं बघा 64 वजा 16/x अधिक 1/xचा वर्ग. आता हे कुठं आहे तर ह्या तिसरा पर्याय आहे बरोबर, म्हणजेच काय तिसरा पर्याय बरोबर आहे, म्हणून आपण इथे काय लिहिणार उत्तर तिसरा पर्याय योग्य आहे. ठीक आहे, हा झाला आपला दुसरा प्रश्न बरोबर. आता आपण आपला तिसरा प्रश्न सोडवूया. तर बघा तिसरा प्रश्न काय दिला त्यांनी, m² n² अधिक 14 mnpq अधिक 49 pचा वर्ग qचा वर्ग हा वर्ग विस्तार खालीलपैकी कोणत्या राशींचा आहे. आता त्यांनी एक आपल्याला बैजिक राशीचा विस्तार करून दिलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला मूळ बैजिक राशी काढून घ्यायची आहे. तर बघा प्रश्नामधला आपण आधी विस्तार आहे तो लिहून घेऊया.
एम वर्ग एन वर्ग अधिक 14 MNPQ बरोबर अधिक 49 Pचा वर्ग Qचा वर्ग. ठीक आहे. आता बघा इथे बघितलं दोन्ही साईडला काय आहे, पहिला तर अधिकचं चिन्ह आहे, त्यामुळं इथे वजाबाकीचं सूत्र तर लागू होत नाही. हे पहिलंवालं जे सूत्र आहे आपलं अधिकचं तेच लागू होतं. ठीक आहे. तर बघा या MNचा वर्ग आपण कसा लिहू शकतो, असा. ठीक आहे. म्हणजे हे झालं पहिलं पद आपल्याला मिळालं, कोणतं, MN. ठीक आहे. त्यानंतर बघा इथे काय होईल, 2 तर असतात ह्या सूत्रामध्ये, 2 असतात. मग आपण 2 पहिला लिहून घेणार. आता 2ला कशाने गुणल्यानंतर 14 येतात, तर 7ने. म्हणजे बेसाती 14 असतात ना, म्हणून ते काय येणार 7. ठीक आहे. आता आपल्याला पहिलं पद तर माहिती आहे MN आहे, म्हणजेच हे MN हे झालं आपलं पहिलं पद. त्यानंतर हे PQ हे राहिलेलं. ठीक आहे. त्यानंतर बघा आता हे 49 PQ वर्ग. आता बघा तुम्ही जर बघितलं इथं 7 आपल्याला मिळाले ऑलरेडी, तर 7चाच वर्ग किती असतो, 49. आणि हा PQ लिहू शकतो आपण. म्हणजे आपण इथे खाली काय लिहिणार, तर 7 PQ कंसाचा वर्ग बरोबर. हे आपल्याला मिळालं आहे आपलं दुसरं पद. आपण परत चेक करूया. बघा 7चा वर्ग किती, 49 आणि हा PQचा वर्ग. आणि मध्ये बघा हे काय असणार आहे आपलं दुसरं पद, 7 आणि PQ. ठीक आहे. म्हणजे आपण आता हे थोडंसं व्यवस्थित लिहून घेऊया. तर बघा MNचा वर्ग अधिक 2 गुणिले MN म्हणजे पहिलं पद गुणिले हे आपलं 7 PQ हे आपलं काय आहे दुसरं पद. आणि नंतर काय असणार आहे दुसऱ्या पदाचा वर्ग. ठीक आहे. म्हणजेच ह्याच्यावरून आपल्याला राशी कोणती मिळते बघा, पहिलं पद काय आहे, हे जर आपण सूत्र बघितलं तर आपल्याला इकडे हे सूत्रातलं पहिलं बैजिक राशी लिहून घ्यायचे, म्हणजेच MN बरोबर हे आपलं पहिलं पद अधिक दुसरं पद 7 PQ बरोबर. ह्याचा काय असणार आहे, हा सगळ्यांचा वर्ग असणार आहे. हे जेव्हा आपण सोडवणार तेव्हा हा आपला जो प्रश्न दिला आहे ते आपल्याला मिळणार आहे बरोबर. म्हणजेच काय त्यांनी काय विचारले, हा वर्गविस्तार खालीलपैकी कोणत्या राशीचा आहे. म्हणजे आपल्याला फक्त राशी विचारली, बैजिक राशी, म्हणून आपली राशी काय येणार आहे तर MN अधिक 7 PQ. मग ते कोणत्या पर्यायामध्ये आहे बघा, MN अधिक 7 PQ. तर हा आपला चौथा पर्याय आहे, तो बरोबर आहे. म्हणून हा वर्गविस्तार कशाचा असणार आहे तर MN अधिक 7 PQ या बैजिक राशीचा हा काय असणार आहे आपला विस्तार असणार आहे बरोबर. ठीक आहे. कळलं सगळ्यांना. म्हणजे आपल्याला जो विस्तार दिला होता त्याच्यावरून आपण त्याचं संक्षिप्त रूप लिहित गेलो आणि सूत्राप्रमाणे ती बैजिक राशी काय केली आपण इथे तयार करून घेतली. पहिलं पद आणि दुसरं पद मिळालं की आपल्याला ती राशी मिळून जाते. ठीक आहे. पुढे बघूया आपण आपला चौथा प्रश्न. तर बघा चौथा प्रश्न काय आहे, विस्तार सूत्राचा उपयोग करून किंमत काढा. म्हणजे जसं आपण मगाशी 51 आणि 98चा विस्तार सूत्र वापरून करून त्यांचा वर्ग जसा काढला तसा आपल्याला इथे आता वर्ग काढायचे किंवा किंमत काढायची. तर चौथ्यातला पहिला प्रश्न बघा काय आहे, 997चा वर्ग. तर बघा 997 जवळची अशी संख्या कोणती आहे की ज्याचा आपल्याला लगेच वर्ग करता येईल. तर समजा आपण 995 घेतलं तर त्याचा वर्ग काढणं खूप अवघड जाईल. म्हणजे 995 अधिक, इथे आपण 2 पर्याय आहेत आपल्याकडे बघा, 995 अधिक 2 म्हणजेच किती असतात 997. दुसरा पर्याय काय आहे तर 1000 मधून जर आपण 3 वजा केले तरीसुद्धा आपल्याला 997 ही संख्या मिळते. पण ह्याचा वर्ग करणं थोडंसं अवघड जाईल म्हणून आपण ही घेणार आहे 1000 वजा 3, कारण 1000चा वर्ग करणं आपल्याला जास्त सोपं जाईल. आता आपण काय करूया, ह्याचं पहिल्यांदा लिहून घेऊया 1000 वजा 3चा वर्ग. ठीक आहे. आता आपलं हे दुसरं वजाबाकीचं चिन्ह वापरावं लागेल. म्हणजेच काय 1000चा वर्ग वजा 2 गुणिले 1000 गुणिले 3 अधिक 3चा वर्ग. ठीक आहे. मग बघा 1000चा वर्ग किती असतो तर
ह्याचे फक्त आपल्याला शून्याची काय करायचे आहे, इथे दुप्पट करायचे वर्ग करताना. 1 आहे असाच येणार. मग 3 शून्याचे किती होणार, तर 6 शून्य होतील. ठीक आहे. मग ह्यांचा गुणाकार किती येईल, तर 2 त्रिक 6 आणि 6वर किती शून्य येणार, तर 3 शून्य. त्यानंतर अधिक 3चा वर्ग किती असतो, तर 9. बरोबर. आता बघा आपल्याला थोडीशी इथे वजाबाकी आणि बेरीज करायची आहे. तर बघा आपण इथे थोडी उभी मांडणी करून बघितली तर आपल्याला उत्तर लगेच कळून जाईल. तर 1वर 6 शून्य वजा किती आहेत, हे 6000. बरोबर. यांची जेव्हा तुम्ही वजाबाकी कराल तेव्हा काय मिळेल तुम्हाला, 4, 10तून 1 गेला 9, 10तून 1 गेला 9, ते राहिला 0. त्यानंतर ह्याच्यामध्ये हे काय 9 अधिक बेरीज करायचे यांची, म्हणजेच उत्तर काय येईल, एवढं येईल. म्हणजेच 9,94,009. म्हणजेच उत्तर आपलं असं येतं. ठीक आहे. हे झालं ह्याचं किंमत झाली आपली. म्हणजे 997चा हा काय झाला, तर वर्ग झाला. बरोबर. ठीक आहे. आता आपण आपला पुढचा प्रश्न सोडवून बघूया. तर बघा दुसरा काय आहे, 102चा वर्ग याची आपल्याला काय काढायचे आहे, तर किंमत काढायची आहे. तर बघा 102चा वर्ग. तर ह्याचं 2 पर्याय कोणते आहेत सांगा मला. 100 अधिक 2, किंवा आपण काय करू शकतो, 104 वजा 2. तर मला सांगा यातलं सोपं काय जाईल, तर 100. कारण 100चा वर्ग करणं सोपं जातं आपल्याला. म्हणून आपण काय करणार इथे, तर 100 अधिक 2 कंसाचा वर्ग. पहिला काय येणार, 100चा वर्ग अधिक 2 गुणिले 100 गुणिले 2, त्यानंतर 2चा वर्ग. 100चा वर्ग काय येणार बघा, 2 शून्य आपल्याला दुप्पट करायचे. हा जरा 100चा वर्ग म्हणजेच किती, 10,000. यांचा गुणाकार किती येईल, 2 दोन्ही 4, 4 गुणिले 100 म्हणजे 400. 2चा वर्ग 4. आता फक्त यांची आपल्याला काय करायची आहे, तर बेरीज. बेरीज काय येईल, अशी येईल. ठीक आहे. 10,404. तर अशा रीतीनेच तुम्हाला तिसरा आणि चौथा प्रश्नसुद्धा सोडवायचा आहे. फक्त मी तुम्हाला त्यांची कोणता पर्याय घ्यायचा ते सांगते. तर बघा तिसऱ्यात काय 97 आहे. 97चा करताना तुम्हाला काय करावं लागेल, तर 100 वजा 3 घेतलं तर तुम्हाला ते सोपं जाईल. ठीक आहे. आणि आपला चौथा प्रश्न बघा 1005 आहे. बरोबर. म्हणजे 1005 कंसाचा वर्ग. हे सोडताना तुम्हाला काय करावं लागेल, तर 1000 अधिक 5 कंसाचा वर्ग असं जर घेऊन तुम्ही सोडवला तर तुम्हाला पुढं जाऊन ते विस्तार करणं सोपं जाईल. ठीक आहे. तर बघा आता इथे आपण पुढचं सूत्र बघून घेऊया काय आहे. तर बघा जेव्हा आपल्याला दिलेलं असतं एका कंसामध्ये a अधिक b, दुसऱ्या कंसात a वजा b असं जेव्हा दिलेलं असतं तेव्हा त्याचा विस्तार कसा येईल बघा. तर a वर्ग वजा b वर्ग. हे कसं काढलं आहे, तर aने काय केलं, पहिल्यांदा ह्या कंसाला गुणाकार केला आणि bचा परत ह्या कंसाबरोबर गुणाकार केला, जसा तुम्हाला इथे दिसतोय. मग जेव्हा आपण हे सगळं सोडवू तेव्हा आपल्याला a वर्ग वजा b वर्ग हे सूत्र आपल्याला मिळून जातं. तुम्ही आता हे सूत्र लक्षात ठेवा. a अधिक b, a वजा b बरोबर a वर्ग वजा b वर्ग. तर बघा याची 2 उदाहरणं बघूया आपण, अगदी सोपी आहेत. तर 3x अधिक 4y आणि त्याच 2 राशींचा परत वजाबाकी केली आहे, 3x वजा 4y. ह्याच्यामध्ये पहिलं पद आहे 3x, यातलं त्याचा वर्ग केला, त्यानंतर वजा दुसऱ्या राशीचा वर्ग म्हणजे 4yचा वर्ग. म्हणजेच काय मिळतं आपल्याला, 9x वर्ग वजा 16y वर्ग. तर दुसरं बघा थोडं वेगळं आहे. 102 गुणिले 98. इथे त्यांनी डिरेक्टली आपल्याला दिलेलं नाही आहे की 2 वेगळ्या वेगळ्या राशी आहेत आणि त्यांचा अधिक आणि वजाबाकी दिली, असं नाही दिलेलं. त्यांनी फक्त 102 आणि 98 ह्या 2 संख्या दिल्यात. तर आपल्या ह्या 2 संख्यांची फोड करायची आणि त्यात फोड करताना दोन्ही कंसामध्ये समान राशी आपल्याला मिळायला पाहिजेत. तर बघा 102ची फोड कशी केली आहे, तर 100 अधिक 2 आणि 98ची कशी केली आहे, तर 100 वजा 2. म्हणजे या दोन्ही जे पदं मिळाली तर आपल्याला ती काय सारखी आहेत, 100 आणि 2. मग यांच्या सूत्राप्रमाणे काय येईल, तर पहिल्या पदाचा वर्ग 100 म्हणजे 100चा वर्ग, दुसरं पद आहे 2, 2चा वर्ग म्हणजे 100चा वर्ग आला 10,000,
2चा वर्ग 4. उत्तर आपल्याला मिळालं 9,996. ठीक आहे. तर आता आपण आपला सराव संच 51 सोडवायला घेऊ. तर बघा, सराव संच 51. ठीक आहे. त्यातलं आता आपण पहिलं उदाहरण बघू. पहिला प्रश्न, त्यातलं पहिलं x अधिक y आणि x वजा y. तर बघा, हे जर सूत्र आपण वापरलं तर काय होईल? पहिला पद x वर्ग वजा बाकी दुसऱ्या पदाचा वर्ग. हे सोपं होतं. आता आपण दुसरं बघूया. तर 3x वजा 5 आणि 3x अधिक 5. पहिलं पद काय आहे? 3x वर्ग. दुसरं पद आहे 5चा वर्ग. 3x वर्ग काय येईल? 9x वर्ग. दुसरं 5 म्हणजे 25. तिसरं बघा काय आहे आपलं? तर a अधिक 6 आणि a वजा 6. म्हणजेच काय येईल? पहिल्या पदाचा वर्ग वजा 6चा वर्ग. म्हणजेच a वर्ग वजा 36. त्यानंतर चौथा बघा काय आहे? तर x अधिक 5 अधिक 6 x/5 अधिक 6 आणि दुसऱ्या कंसात x/5 वजा 6. म्हणजेच इथे काय येईल? तर x/5 कंसाचा वर्ग वजा 6चा वर्ग. म्हणजेच काय येईल? x वर्ग छेद 25 म्हणजे 5चा वर्ग झाला वजा ह्या दुसऱ्या पदाचा वर्ग 36. ठीक आहे. x वर्ग छेद 25 वजा 6चा वर्ग 36. ही आपल्या पहिल्या प्रश्नातल्या 4 प्रश्नांची उत्तरे झालीत. आता आपण आपला दुसरा प्रश्न बघूया. तर बघा, दुसरा प्रश्न काय आहे? विस्तार सूत्राचा उपयोग करून किंमत काढायची आपल्याला, म्हणजे हे जे आपण सोडवलं त्या पद्धतीने. तर बघा, पहिला काय आहे त्यातला? 502 गुणिले 498. ठीक आहे. याचं उत्तर काय? फोड करावी लागेल पहिला 502 आणि 498ची. त्यासाठी काय येईल? 500 अधिक 2 आणि इथे काय येणार? 500 वजा 2. बघा, आपल्याला इथून काय मिळतं? पहिल्यातून 502, ह्यातून काय मिळतं? 498. ठीक आहे. म्हणजे सूत्राप्रमाणे काय येईल? 500चा वर्ग वजा बाकी 2चा वर्ग. 500चा वर्ग येतो एवढा, 2चा वर्ग येतो 4. इथे आपण कसा काढला वर्ग? तर बघा, पहिला 5चा वर्ग काढायचा आणि 2 शून्यांची फक्त दुप्पट करायची. 25,000मधून जेव्हा 4 जातील तेव्हा किती राहतील? तर 25,000 नाही येते, सॉरी, एवढी संख्या आहे 2,50,000 वजा बाकी 4. यांची वजाबाकी किती येतील? 6, इथे 9, इथे 9, इथे 9 आणि इथे 4. बरोबर. आणि इथे हा 2 आला, 2 येतील. मग ह्याची उत्तर हे आपल्याला एवढं मिळून जातं. ठीक आहे. हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. उभ्या पद्धतीने मांडणी करून वजाबाकी केली तर तुम्हाला पटकन सोडवता येईल. तर बघा, दुसरा काय आहे? 97 गुणिले 103. ठीक आहे. 97ची फोड कशी येईल बघा? तर 100 वजा 3, 100 वजा 3. आणि ह्याची कशी येईल 103ची? तर 100 अधिक 3. सूत्रानुसार कसं होणार आपलं? 100चा वर्ग वजा 3चा वर्ग. 100चा वर्ग किती असतो? 10,000. 3चा वर्ग असतो 9. मग 10,000मधून जेव्हा 9 जातील तेव्हा किती राहणार? 9,997. ठीक आहे. सॉरी, 97 नाही, 9 गेलेत ना, मला वाटलं 6, सॉरी. 9,991. जर तुम्हाला हे येत नसेल तर तुम्ही काय करा, इथे अशी उभी मांडणी करून रफ पेजवर तुम्ही वजाबाकी करू शकता. तर बघा, 10तून 9 गेले, राहिला 1, हातचा आला 9, इथे परत 9, इथे परत 9. हे आपलं उत्तर आलं आहे. तर आपण आपला तिसरा प्रश्न सोडवूया. तर बघा, तिसरा काय आहे? 54 गुणिले 46. ह्यांची फोड कशी होईल बघा? तर 50 अधिक 4 आणि 50 वजा 4. ठीक आहे.
म्हणजेच काय येईल 50चा वर्ग वजा 4चा वर्ग. 50चा वर्ग किती 2500, 4चा वर्ग 16. मग ह्यांची जेव्हा आपण वजाबाकी करू तेव्हा आपल्याला काय मिळेल 2500 वजा 16. 10तून 6 4, 10तून 2 8, 5तून 1 4 आणि हे 2 आला 2. म्हणजेच काय येईल तर 2484. त्यानंतर आपला चौथा आणि शेवटचा प्रश्न 98 गुणिले 102. बघा 100 वजा 2 म्हणजेच 98 असतं आणि 100 अधिक 2 म्हणजेच 102 असतात. मग इथे पण 100चा वर्ग वजा हा 2चा वर्ग. 100चा वर्ग इतका आला 10,000, 2चा वर्ग 4 म्हणजेच किती येईल तर 9,996. हे झालं आपला सराव संच 51. सगळा उत्तर काढून झालेला आहे. तर बघा पुढे आपल्याला काय बघायचं आहे, बैजिक राशींचे अवयव पाडणे. ठीक आहे, म्हणजे राशी असतील त्यांचे आपल्याला काय काय अवयव आहेत ते काढून घ्यायचे. तर इथे उदाहरण बघा तुम्ही 15. 15 म्हणजेच काय असतं बघा, कितीचा गुणाकार असतो तर 5 त्रिक 15. हे झाले त्याचे अवयव. दुसऱ्या कोणत्या संख्यांचा गुणाकार 15 आहे का, नाही, फक्त 5 आणि 3 या दोनच ते 15चे अवयव आहेत. त्यानंतर बघा 3x. 3xचे अवयव काय असतील तर 3 गुणिले x. हे झाले काय 3xचे अवयव, 3 आणि x. तर हा बघा 5tचा वर्ग. ही राशी जर आपण घेतली तर 5 गुणिले tचा वर्ग म्हणजे 5 गुणिले tचा वर्ग आणि tचा वर्ग म्हणजेच काय असतो तर t गुणिले t. बरोबर, म्हणजे 5t हे झाले 5tचे वर्ग. म्हणजेच सगळे जर आपण अवयव बघितले त्याचे काय काय येतील, 1 असेल. 1 हा सगळ्याच संख्यांचा अवयव असतो, सगळ्या राशींचा. 1 आहे, 5 आहे, t आहे, tचा वर्ग आहे किंवा फक्त 5t आहे किंवा 5t वर्ग. हे सगळे काय आहेत 5tचे अवयव आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा 6abचा वर्ग. हे गुणाकार स्वरूपात मांडले. आता इथे जे तुम्हाला दिसते तर 6 म्हणजेच काय 2 गुणिले 3. त्यानंतर a आणि bचा वर्ग म्हणजेच b गुणिले b. हे सगळे काय झाले या राशीचे अवयव झाले. बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे अवयव पाडताना काय करायचं आहे, सहगुणकाचे अवयव पहिल्यांदा पाडायचे. ज्या संख्या असतील 6 15 त्यांचे पहिला अवयव पाडायचे आणि नंतर चलभागाचे अवयव पाडायचे. म्हणजे जे ए बी किंवा जे आपल्याला अक्षरं दिली असणार आहेत त्यांचे वर्ग नंतर पाडायचे. तर बघा आता आपल्याला हा सराव संच किती 52 सोडवून घ्यायचा आहे इथे दिल्याप्रमाणे. तर बघा ह्यातले काय करायचे, खालील राशींचे सर्व अवयव सुट्टे करून राशी गुणाकार रूपात लिहायचे आपल्याला. बघा सराव संच किती आहे हा 52. तो आपण आता सोडवूया. त्यातला पहिला काय आहे 201 a क्यूब आणि bचा वर्ग. आता 201ला कशाने भाग जातो ते आपल्याला बघावं लागेल. 1ने तर जातो ते सगळ्यांना, 2ने जातो का 201ला भाग तर नाही, 3ने जातो का बघा. 3ने कसं जातो, जर सगळ्या संख्यांची बेरीज 3च्या पाड्यामध्ये असेल तर 3ने भाग जात असतो. म्हणजेच काय 2 अधिक 1 3 म्हणजे 3ने भाग जाऊ शकतो. मग बघा 3 गुणिले किती, इथे आपण भागाकार करून बघूया म्हणजे तुम्हाला कळेल 3ने भाग जातो का, पूर्ण भाग जातो का. तर पहिला तर भाग जात नाही म्हणून आपण शून्याचा भाग लावला. मग इथे आले 0, खाली आले हे वरचा 0 20. मग 3 संग 18 बरोबर. 18चा भाग गेला, याची वजाबाकीमधून राहिले 2. हा वरचा आला 1. 21 आहे का 3च्या पाड्यात तर आहे, 3 ते 21 म्हणजे पूर्ण भाग जातो. म्हणूनच काय ते येणार तर 3 गुणिले 67. ठीक आहे. त्यानंतर आता आपण दुसरं लिहूया. हे झाला 201चे 2 अवयव तर मिळाले आपल्याला. आता एचे कसे अवयव पडतील, एच्या घनचे तर ए गुणिले ए गुणिले काय येणार बीच्या वर्गाचे अवयव म्हणजेच बी गुणिले बी. ठीक आहे. मी आता इथे जरा छोट्या शब्दात लिहिते बघा. 3 गुणिले 67 एच्या घनचे हे अवयव, त्यानंतर हे बीच्या वर्गाचे. हे झालं आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर आता आपला दुसरा प्रश्न बघूया. बघा 91xy टीचा वर्ग. 91ला कशाने भाग जातो
2ने जातो का तर नाही, कारण त्याच्या एकक स्थानी काय नाही आहे, समसंख्या नाही आहे. 3ने जातो का तर नाही. 4ने जातो का नाही. 5ने नाही. त्यानंतर 6ने जातो का बघा, 6 1 6 राहिले 3 नाही. 6ने पण नाही जात. 7ने जातो का, 7 1 7 राहतात 2, तर 7ने भाग जाऊ शकतो. बघा इथे 7 1 7, ह्यातून राहिले 2, वरचा 1 आला, 7 त्रिक 21 बरोबर पूर्ण भाग जातो. मग 7 गुणिले 13 हे झाले त्याचे पहिले 2 अवयव. दुसरे अवयव पाडूया आपण. तर बघा दुसरा अवयव काय आहे, x. तिसरा अवयव आहे y, आणि हा टीचा वर्ग म्हणजेच काय येणार तर t गुणिले t. त्याने गुणाकार रूपातच लिहायला सांगितले म्हणून आपण हे सगळं गुणाकार रूपात लिहितो आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरा बघा प्रश्न काय आहे तर 24a वर्ग b वर्ग. तर 24ला कशाने भाग जातो बघा, पहिला आपण 2ने घालून बघूया. तर 2 गुणिले 12 हे तर मिळालं. त्यानंतर एचा वर्ग म्हणजे 2 वेळा ए, बीचा वर्ग म्हणजे 2 वेळा बी. आता परत आपल्याला 12चे अवयव पाडावे लागतील. 12चे अवयव काय तर 2 गुणिले 6. मग परत एकदा इथं नंतरचं जे आहे ते आहे तसं लिहून घ्यायचं. ठीक आहे. आणि परत 2 गुणिले 2 6चे अवयव म्हणजेच 2 त्रिक 6. म्हणजे बघा मी थोडं इथे हे सगळं वर लिहून घेते तिसऱ्या प्रश्नाचं. तर तिसऱ्या प्रश्नाचे अवयव काय आले बघा, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले ए गुणिले ए गुणिले बी गुणिले बी. हे झाले त्याचे गुणाकार रूपातले सगळे अवयव. ठीक आहे. सुट्टे केलेत आपण ते. आता आपण चौथा प्रश्न बघू. चौथा प्रश्न बघा काय आहे तर टी आरचा वर्ग एसचा घन. तर पहिल्यांदा तर टीच येईल फक्त, आरचा वर्ग म्हणजे आर गुणिले आर, एसचा घन म्हणजे एस गुणिले एस गुणिले एस, 3 वेळा एस. हे झालं आपला सराव संच 52. आता बघा पुढे काय बघायचं आहे आपल्याला. तर बघा द्विपदीचे अवयव पाडायचे आहेत बरोबर. आतापर्यंत आपण फक्त एकपदीचे अवयव पाडले, आता द्विपदीचे. द्विपदी म्हणजे कशी तर हे जे तुम्हाला उदाहरण दिलं आहे 4xy अधिक 8xyचा वर्ग, या द्विपदीतील प्रत्येक पदाचे म्हणजे 4x आणि y हे अवयव आहेत बरोबर. प्रत्येक पदाचे म्हणजे पहिलं पद कोणतं आहे बघा तर 4xy, आणि दुसरं पद काय आहे तर 8xy वर्ग. ह्याचे जर तुम्ही अवयव पाडला तर काय येतील तर 4xy हे त्याचे अवयव येतील. आणि ह्याचे सुद्धा जर तुम्ही अवयव पाडले तर ह्याच्यामध्ये 4 हे असणारच आहेत बरोबर, कारण 4ने 8ला भाग जातो म्हणून. 4x आणि y दोन्हीमध्ये काय आहेत, हे समान अवयव आहेत दोन्ही पदांचे. उरलेले पण असणार आहेत पण समान जे अवयव आहेत ते त्यांनी दिलेले आहेत 4x आणि y. तर बघा याचे त्यांनी वर्ग कसे पाडलेत बघा. तर ह्याच्यामधून आपल्याला पहिला काय करायचं आहे, जे हे सामायिक अवयव आहेत ते पहिला बाहेर काढून घ्यायचे. तर बघा 4xy अधिक 8xyचा वर्ग, ह्याच्यामधून समान काय आहे 4 निघतात. मग 4xy, 4ने जेव्हा आपण ह्याला भाग घालू 4 दोन्ही बरोबर. त्यानंतर अजून काय निघतं का तर x आणि y पण निघतं. मग x काढला, y काढला बाहेर, मग आतमध्ये ह्याच्या जागी फक्त काय राहील 1 आणि इथे काय राहील 2. ठीक आहे. आणि इथे yचा वर्ग आहे ना, कंसाचा वर्ग नाही आहे. 1 मिनिट. बघा हा yचा वर्ग आहे. मग इथे फक्त एकच y काढला आहे आपण ह्यातून बाहेर, मग इथे 1y राहिला आहे आपला. मग आपलं उत्तर काय आलं आहे 4xy कंसामध्ये 1 अधिक 2y. ठीक आहे. हे झाले त्याचे अवयव. त्यानंतर बघा दोन्ही पदांचे सामायिक अवयव शोधून ते कंसाबाहेर गुणाकाराच्या रूपात लिहित गेले त्याचे काय करतात अवयव पाडता येतात. पुढे त्यांनी काय दिलं हे मोठी जरा दिलं आहे 9a वर्ग BC अधिक 12a BCचा वर्ग. ह्याच्यातून त्यांनी पहिला 3 कॉमन काढले, सामायिक काढले, नंतरच्या वेळेस ABC पण काढले. मग राहिले काय फक्त कंसामध्ये
3a अधिक 4c हे झालं त्याचे अवयव. आता आपल्याला बघा हे सूत्र माहिती आहे, a अधिक b a वजा b बरोबर काय असतं a वर्ग वजा b वर्ग. ठीक आहे. मग मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की त्याच्यावरून आपल्याला असं पण लिहिता येतं उलट्या पद्धतीने की a वर्ग वजा b वर्ग असं जर असेल तर त्याच्यावरून आपल्याला a अधिक b आणि a वजा b असे अवयव पाडता येतात. तर त्यासाठी आपण आता हे उदाहरण बघूया. बघा काय दिलं आहे, a वर्ग वजा 4bचा वर्ग हे सूत्र वापरायचं आहे आपल्याला इथे दिलेलं. म्हणजेच काय येणार, दोन्ही पदांचं काय येणार, पहिला बेरीज त्यांचा दोन्ही पदांची वजाबाकी. म्हणजे a वर्ग वजा पहिला ह्या राशीचा आपल्याला संक्षिप्त रूप घ्यावं लागेल 4b वर्ग म्हणजेच काय 2b कंसाचा वर्ग बरोबर. आपल्याला 2 पदं मिळालेत, 2 पदांची बेरीज 2 पदांची वजाबाकी. इथे पण पहिला संक्षिप्त रूप काढावे लागेल. तर इथे त्यांनी आता काय केलं आहे, पहिला 3 सामायिक आहेत ते काढून घेतलेत. त्यानंतर कंसामध्ये काय मिळालं आपल्याला a वर्ग वजा 9bचा वर्ग. ठीक आहे. 3 आहे तसे राहिले आणि ह्याच्यासाठी त्यांनी सूत्र वापरले कंसासाठी. तर बघा 9b वर्ग म्हणजेच काय असतो तर 3b कंसाचा वर्ग. ठीक आहे. आणि हे पहिलं पद काय आहे तर a, दुसरं पद आहे 3b. मग a अधिक 3b आणि a वजा 3b. फक्त आपल्याला अवयव पाडत जायचे आणि सूत्र वापरत जायचे. मग बघा आता आपला शेवटचा सराव संच किती आहे तर 53. ठीक आहे. तो आपण आता सोडवून घेऊया. तर बघा 53 मधला पहिला प्रश्न बघूया आपण आधी. सराव संच 53 यातला पहिला काय आहे तर p वर्ग वजा q वर्ग. याची काय पाडायचे आपल्याला अवयव पाडायचे. मग जसं सूत्रात दिलं होतं आपल्याला, हे जे सूत्र दिले कोणतं की a अधिक हे इथं दिले बघा a अधिक b a वजा b असं आपल्याला याच्यावरून काढावं लागेल. म्हणजेच काय p अधिक q दुसऱ्या कंसात p वजा q हे झालं काय याचे अवयव पडलेत. ठीक आहे. दुसरा बघा काय आहे तर 4x वर्ग वजा 25y वर्ग. ह्याच्यामधून पहिला सामायिक काय निघतं का तर नाही निघत. मग ह्याचं आपल्याला संक्षिप्त रूप काढून घ्यावं लागेल. तर 4x वर्ग म्हणजेच काय 2x कंसाचा वर्ग आणि 25y वर्ग म्हणजेच काय तर 5y कंसाचा वर्ग. आपल्याला 2 पदं मिळालीत. मग सूत्र वापरायचं 2x अधिक 5y पहिला बेरीज मग त्या 2 पदांची वजाबाकी. हे झाले याचे अवयव. तिसरा बघा काय आहे तर y वर्ग वजा 4 म्हणजेच काय येईल ह्याचं संक्षिप्त रूप yचा वर्ग 4 म्हणजेच काय असतं तर 2चा वर्ग. सूत्राप्रमाणे काय येणार पहिला बेरीज 2 पदांची दुसऱ्या वेळेस वजाबाकी. अगदी सोपं आहे. फक्त तुम्ही सूत्र लक्षात ठेवा आणि काय करायचं आहे ते लक्षात ठेवा. पहिला सामायिक काय निघतं का बघायचं. सामायिक निघत नसेल तर डायरेक्ट सूत्राप्रमाणे अवयव पाडून घ्यायचे. आता आपण आपला चौथा प्रश्न बघूया. तर बघा p वर्ग वजा 1/25 संक्षिप्त रूप काय येईल p वर्ग वजा इथे काय येईल 1/5 याचा जर वर्ग केला तर आपल्याला काय मिळतं 1/25. मग सूत्र वापरायचं p अधिक 1/5 दुसऱ्या कंसात p वजा 1/5 बरोबर सूत्र वापरले आपण. त्यानंतर बघा 5वा प्रश्न बघा काय आहे तर 9x वर्ग वजा 1/16 y वर्ग. ह्याच्यातून काही सामायिक निघतं का तर नाही निघत. 9x वर्ग संक्षिप्त रूप काय येणार 3x कंसाचा वर्ग. ह्याच्यातून ह्याचं संक्षिप्त रूप काय येईल तर 1/4 y कंसाचा वर्ग बरोबर. मग पहिल्यांदा बेरीज दोन्ही पदांची आणि दुसऱ्या वेळेस वजाबाकी. ठीक आहे. बेरीज आणि वजाबाकी एवढंच करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघू. 6वा x वर्ग वजा 1/x वर्ग म्हणजेच काय बघा इथे काय येईल x वर्ग संक्षिप्त रूप आणि ह्याचं काय येईल 1/1 कंसाचा वर्ग. म्हणजेच काय
एक्स अधिक 1/x, त्यानंतर यांचीच काय असेल इथे वजाबाकी असेल, बरोबर. 7वा बघूया, a वर्ग b वजा ab. आता इथे बघा, आता इथे डिरेक्टली आपल्याला संक्षिप्त रूप नाही घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला सामायिक काय निघतं ते बघायचं आहे. सामायिक दोन्हीमध्ये पण आहे, बरोबर. एक तर a पण निघतं आणि b पण निघतं बाहेर, सामायिक आहे. मग ह्याच्यातून जेव्हा आपण ए बी काढू तेव्हा काय राहील, फक्त a राहणार, कारण एचा वर्ग आहे. दुसऱ्या पदामधून ए बी काढल्यावर काय राहणार, काहीच राहणार नाही, मग फक्त 1 राहणार इथे. हे झाले या 7व्या राशीचे अवयव किंवा 7व्या प्रश्नातल्या वैदिक राशींचे अवयव. तर बघा 8वा प्रश्न काय आहे, 4x वर्ग y वजा 6x वर्ग. इथे बघा, आता ह्याचं आपल्याला सूत्र नाही वापरता येतं इथं, कारण दोन्ही काय आहेत, संक्षिप्त रूप काढण्यासारखे नाही आहेत, कारण 6चं वर्गमूळ नाही निघत इथे. ठीक आहे, म्हणून आपल्याला इथे सामायिक काय निघतं ते बघायला लागेल. तर 4 आणि 6मधून सामायिक काय निघणार आहे, 2, बरोबर. एक्स वर्ग, इथे पण एक्स वर्ग, म्हणजेच बाहेर काय निघणार, एक्स वर्ग. वाय वाय आहे का दोन्हीकडे, नाही. मग कंसामध्ये काय राहणार, जेव्हा 4मधून आपण 4मधून 2 काढले तर 2च राहणार आतमध्ये, आणि हा वाय आहे असा राहील, 2y. ह्याच्यातून 2 काढले 6तून, बेन त्रिक 6, बरोबर. एक्स तर गेलेत, मग हे झालं ह्याचं अवयव पडले, 2x वर्ग कंसामध्ये 2y वजा 3. आता आपण आपल्या शेवटचे 2 प्रश्न राहिलेत ते सोडवू. तर बघा, आपला 9वा प्रश्न काय आहे, तर 1/2 y वर्ग वजा 8z वर्ग. बघा, याचे अवयव कसे पडतील, तर या वर्गमूळ तर नाही आहे, 8 कशाचा वर्गमूळ नाही आहे आणि 1/2 पण कशाचा वर्गमूळ नाही आहे. मग सामायिक काय निघतं का, तर 1/2 आपण सामायिक काढू शकतो का, तर हो. बघा 1/2, त्यानंतर कंसामध्ये काय राहील, तर बघा y वर्ग वजा, आता बघा 8 इथं आपण काढून घेऊया. 8 जेव्हा आपण 1/2ला 1/2ने 8ला भागणार तेव्हा ह्याचं काय रूप होईल, तर 8 गुणिले हे 2 काय आहेत, व्यस्त प्रमाणात जाईल, बरोबर. भागाकाराचा गुणाकार झाला व्यस्त रूपात, म्हणजे 16 उत्तर येईल आपल्याला. ठीक आहे, मग इथे काय येणार, आपलं 16 येणार, आणि हे झेड वर्ग आहे असा. कळलं सगळ्यांना. 8ला आपण 1/2 भागल्यानंतर आपल्याला हे मिळतं, काय 16 हे उत्तर मिळतं. मग आता बघा पुढे काय होईल त्याचं, तर 1/2. आता ह्याचं संक्षिप्त रूप निघू शकतं, तर बघा कसं, हा झाला वायचा वर्ग आणि दुसऱ्या कंसात काय येईल, तर 16 म्हणजेच काय असेल, 4, आणि हा झेड वर्ग म्हणजेच झेड कंसाचा वर्ग. आता ह्याचा आपण सूत्र वापरून विस्तार करू शकतो का, तर हो. बघा 1/2 पहिल्या कंसात काय येईल, पहिला त्यांची बेरीज येणार, y अधिक 4z, दुसऱ्या कंसात y वजा 4z. ठीक आहे, हे झालं आपल्या 9व्या वैदिक राशीचं विस्तार झाला किंवा त्याचे अवयव पडलेले आहेत, बरोबर. तर 10वा प्रश्न बघा काय आहे, 2x वर्ग वजा 8y वर्ग. पहिला सामायिक काय निघतं का बघा, तर निघतं 2, कंसामध्ये काय राहणार, x वर्ग वजा 4y वर्ग. 2ने जेव्हा 8ला भाग गेला 4 राहतात ना. आता बघा ह्या दोघांचं संक्षिप्त रूप निघतं का, तर निघतं. कसं, x वर्ग वजा 2y वर्ग. ठीक आहे, ह्याचं वर्गमूळ घेतलं आपण. मग काय सूत्रानुसार, तर x अधिक 2y आणि x वजा 2y. हे झाले याचे अवयव. ठीक आहे, अशा रीतीने आपला हा धडा संपलेला आहे.